म्हाडा मुंबईत 2000 तर कोकण मंडळाकडून तब्बल 9000 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार। आचारसंहिता लागण्यापूर्वीच घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करणार। सरकारचं प्लॅनिंग शून्य। पुण्यातील पूरस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप। तर प्रशासन सज्ज असून नागरिकांना त्रास होणार नाही, खासदार मोहोळांची ग्वाही। रस्त्यावर नमाज पठण बंद झालं नाही तर शनिवार रस्त्यावर हनुमान चालीसा वाचली जाईल। भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य। अमरावतीत बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये राडा। अचलपूरमधील फिनले मिलच्या श्रेयवादावरून दोघांमध्ये झुंपली। चंद्रकांत पाटलांसमोर वार पलटवार। समाजामध्ये भेद आणि दुही निर्माण होत असताना काही ज्येष्ठ नेते मंडळी मूग घेऊन गप्प। देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका। आजही दलित मंदिरात गेल्यानंतर मंदिर गंगा जलानं धुतलं जातं। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी दाखवला जातीय वादाचा आरसा। फडणवीसांवर सतत टीका करणाऱ्या जरांगेंचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार। खासदार नारायण राणेंचा इशारा। फुकट धमक्या देऊ नका, अन्यथा कोकणात सुद्धा फिरू देणार नाही। मनोज जरांगेंचा राणेंवर पलटवार। माढ्यात शरद पवार अजित पवारांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत। अजित पवारांचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट। काँग्रेस नेते सुनील केदार रमेश चेन्नीथलांच्या भेटीला। आमदारकी रद्द झाल्यानंतर भेट घेतल्यानं चर्चेला उधाण। अदानींना मुंबई अंधण दिली जाते। ठाकरे गटाच्या मुखपत्रातून राऊतांनी दाखवली भूखंडाची यादी। तर धारावी यापुढे मुंबईची युद्धभूमी होणार म्हणत व्यक्त केली भीती। विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवारांना मतदान करू नका, आरक्षण बचाव यात्रेत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे सचिव वरुण सरदेसाई काँग्रेसच्या बैठकीत। काँग्रेसच्या वांद्रे पश्चिम मधून सरदेसाई इच्छुक। आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच। नवनीत राणांचं विधान। पण त्यांच्या नावासोबत लावला जाणारा माझी हा शब्द रुतणारा म्हणत विधानसभेसाठी कसली कंबर। युनेस्कोचे प्रतिनिधी राज्यातील गड किल्ल्यांची पाहणी करणार। जागतिक वारसा यादीत 12 गड किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी होणार पाहणी। तब्बल 70 वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार। मुंबईतील बैठकीत झाला निर्णय।